फायब्रॉइड आणि प्रेग्नन्सी. फायब्रॉइड असल्यास प्रेग्नन्सी राहणे शक्य आहे का? नमस्कार, मी डॉक्टर वर्षा अभिजित पाटील, चंद्रमा मॅटर्निटी होम येथे कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम बघते. आज आपण फायब्रॉइड म्हणजे काय हे सर्वप्रथम जाणून घेऊ. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे फायब्रॉइड म्हणजे नॉन कॅन्सरस गाठ. अनेक महिलांना फायब्रॉइड असतात आणि प्रत्येक महिलेला त्याची लक्षणं असतीलच असे नाही. लक्षणं म्हटली तर काही महिलांना हेवी ब्लिडिंग होऊ शकते किंवा पेल्विक पेन असते, ब्लोटिंग सेन्सेशन असतं आणि काही प्रमाणात काहींना इन्फर्टिलिटी सुद्धा असते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायब्रॉइड आहे म्हणजे प्रेग्नन्सी शक्य नाही असं नाही. फायब्रॉइडची साईज, त्याचा नंबर, लोकेशन यावर प्रेग्नन्सीवर काय परिणाम होतो हे ठरते. शिवाय फायब्रॉइडची साईज, नंबर, लोकेशन आणि पेशंटचे वय यावर त्याची ट्रीटमेंट सुद्धा ठरते. काही केसेस मध्ये फायब्रॉइड ही अतिशय छोटी गाठ असेल तर नॉर्मल प्रेग्नन्सी सुद्धा राहू शकते. पण काही पेशंटला जर फायब्रॉइड तुमच्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडथळा निर्माण करत असेल किंवा प्रेग्नन्सी ग्रो होण्यासाठी अडथळा निर्माण करत असेल तर त्याची सर्जरी किंवा प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणून जर पिरियड्स हेवी असतील तर आपण सर्वप्रथम सोनोग्राफी करून आपण फायब्रॉइड सारख्या काही गाठी आहेत का हे बघितले पाहिजे. शिवाय प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर अल्ट्रासाऊंड आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुढे जाणं गरजेचं आहे. कारण योग्य डायग्नोसिस आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यास अनेक महिलांना हेल्दी प्रेग्नन्सी सुद्धा राहू शकते. धन्यवाद.